नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. अनुसूचित जमाती अनुसूचित जाती यांच्या प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करण्यास बिरसा फायटरचा विरोध. बघूया एक रिपोर्ट. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करणार असल्याचं महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी हे विधान राजकीय दबावाखाली केलेलं आहे. त्यांच्या या विधानाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. मुळात अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा हा दलित व आदिवासींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचार बंद करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. उलट हा कायदा अधिक कडक करायला पाहिजे, परंतु सामाजिक न्याय मंत्री यांच्या विधानावरून असं दिसून येतं की हा कायदा कमजोर करण्याचं षड्यंत्र हे राजकीय पुढारी करत आहेत. म्हणून यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आजही महाराष्ट्रात विविध भागामध्ये दलित व आदिवासी बांधवांवरती तुच्छतेची वागणूक दिली जाते. सार्वजनिक ठिकाणी अपमानित केलं जातं. दलित व काही आदिवासी महिलांवरती, मुलींवरती लैंगिक अत्याचार करून त्यांना मारून फेकण्यात येतं. या एट्रॉसिटी कायद्यामुळे काही प्रमाणामध्ये आदिवासी व दलित बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत ते कमी होत आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये आमचे लोक सुरक्षित आहेत. हा कायदा जर बंद करून टाकला तर दलित आदिवासी बांधवांना या देशामध्ये जगणंही मुश्किल होऊन जाईल. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता बिरसा फायटरचा राष्ट्रीय अध्यक्ष असून मला रात्री कोणताही गुन्हा नसताना पोलीस अटक करून घेऊन जातात, माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करतात. मला पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली जाते. जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून अमानुष अत्याचार केला जातो. माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांवरती जर अशा पद्धतीने खुलेआम अत्याचार होत असतील तर सर्वसामान्य दलित आदिवासी बांधवांचे हाल काय होत असतील याचा विचार सरकारने केला पाहिजे. म्हणून या एट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल सरकारने करू नये, अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यभर आंदोलन छेडू. जय बिरसा, जय आदिवासी.